एक मिनिट एक मिनिट शेठ समोर बघ एकदा हो शेठ इथं बघा एकदा समोर एक आवाज टाका 1 2 3 आवाज टाका ना आवाज टाका नाही अंडा अंडा पुढे नको नको हे नाही शेटनी सांगितलं फोटोग्राफर येतोय 2 मिनिटात येतो अरे आम्ही फोटोग्राफर आहे लवकर मला पण काढायचंय लवकर
वारंवार खंडित होणारा पाणी पुरवठा ही बाब लक्षात घेत आज शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शहरात खंडकळशी मोर्चा आणि त्यासोबतच महावितरणावर धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे. बदलापूर पश्चिम परिसरापासून या खंडकळशी मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं शेकडो महिला पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण शहर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. ते आपल्यासोबत असणार आहे. या जिल्ह्यात सध्या दरवेळी आपण बघितलं 6-7 खंडित असतो. 2 दिवस पाणी पुरवठा खंडित असतो. दोन पाणी पुरवठा या ठिकाणी सत्ताधारी म्हणून काय आज आपण आज महायुतीचं सरकार असलं तरी प्रशासन एवढं निष्क्रिय झालेलं. वारंवार त्यांना सूचना देऊन मंत्री महोदय असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे आम्ही नेहमीच निवेदन देऊन सुद्धा प्रशासन सुधरत नाही. त्यांना कुठेतरी जाग येण्यासाठी आज आम्ही हा जनाक्रोश आणि अंडा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. दोन्ही विभागातील हे अधिकारी आहेत ते एकामेकावर चालढकल करत असतात की पाणी पुरवठावाले सांगतात की वीज खंडित असल्यामुळे आम्ही पाणी पुरवठा करू शकत नाही आणि वीज पुरवठावाले की आमची लाईट त्या ठिकाणी असते. आज दोघांची अशी आम्ही या मोर्चाच्या निमित्ताने संयुक्त बैठक घेतलेली आहे आणि जर आज हा मोर्चा झाल्यानंतर जर या बंधावर शहराला पाणी सुरळीत मिळलं नाही तर आम्ही त्यांना दोघांनाही बसू देणार नाही. हा शिवसेनेचा इशारा असेल. वारंवार जी वीज खंडित होते ते वीज खंडित नेहमीच सांगत असतात की आमच्याकडे कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. तर आम्ही आज आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या माध्यमातून हा विषय सभागृहामध्ये सुद्धा चर्चेसाठी मी काल स्वतः विधान भवनमध्ये गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या CS सहाय्यकांना भेटलो. त्यासाठी त्यांना संबंधित विभागाला आदेश देण्यासाठी सांगितले आणि आज हा विषय सभागृहात सुद्धा चर्चेला जाईल आणि नक्कीच बदलापूरकरांना न्याय मिळवून देईल. माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री शिंदे साहेब यांनी 250 कोटी रुपयाचा निधी नवीन पाण्याच्या स्कीमसाठी दिलेला आहे. परंतु जो आता 49 सिमेंटी पाणी आपल्याला उचलण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रवासी तेवढं तरी पाणी आपल्याला भेटलं तरी पुरेसं पाणी या बदलापूर शहरवासियांना भेटत. त्यासाठी विजेच्या अभावाविषयी ते पाणी लिफ्टिंग करू शकत नाही. म्हणून आज ही संयुक्त बैठक आम्ही या मोर्चाद्वारे आयोजित केली. कसं स्वरूप असणार आहे? आज आम्ही या ठिकाणी मोर्चा घेऊन दत्त चौक वाटप या कार्यालयात जाणार आहोत. त्या ठिकाणी दोघांना त्या ठिकाणी बोलवलेले आहे. दोघांची संयुक्त बैठक घेऊन सध्या जवळपास 10% पाणी पुरवठा कमी केल्याचं कारण म्हणजे वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा हे एकमेव असं कारण जे आहे त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे. पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. शिवसेना, शिवसेना, पाणी आमच्या हक्काचं. हे अधिकाऱ्यांचं करायचं काय? हे अधिकाऱ्यांचं करायचं काय? शिवसेना अरे शिवसेना, शिवसेना, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय? अधिकाऱ्यांचं करायचं काय? शिवसेना, शिवसेना, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं.
अरे गाडी काढते ना उगाच करतो परत. नाही केलं ते ते केलंय, तू बोलली ती बंद केलंय. तिथं थांबव ना मग पटकन वीज आमच्या हक्काची, पाणी आमच्या हक्काचं, वीज आमच्या हक्काची, कसं चालायचं बघू. हा अरे पण मी एक जरा थांबा हो शेठ, फक्त काय गर्दीचा भेटत नाही, वन माय शॉट भेटतोय. अंडाकालचे आणले. रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर हंडा कळशी मोर्चा जो आहे तो शिवसेनाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाही लाईव्हमध्ये सगळं पाहतो. एकंदरीतच अनियमित कमी दाबाने आणि ठिकठिकाणी गढूळ पाण्याचा होणारा पुरवठा याच्या निषेधार्थ आज आपल्याला शिवसेनेच्या वतीने भव्य हंडा कळशी मोर्चाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. विविध महिला असतील, पदाधिकारी असतील, मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या आंदोलनाला जे आहे ते सुरुवात करण्यात आलेली आहे आणि वामनदादा म्हात्रे यांच्या पुढाकाराने यांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन आहे ते सध्या पाहायला मिळते. ऐक ना, मी काय एकंदरीतच गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतो की पाणी समस्या संदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या, अनेक समस्या होत्या आणि त्यांच्या विरोधात आपण तर आपण बघितलं हातामध्ये साहेबांची गाडी जाऊ दे. करायचं काय? शिवसेना, शिवसेना जिंदाबाद. कोण म्हणतो देणार नाही.
आई का बघ एक मिनिट जरा सगळ्यात आहे बाजूला अरे मोठी शिवी खाल्ली आता मी नाही बोलत. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या काय मागणी असणार प्रशासनाकडे? राहायला काय रे बघ तो एक फोटो ऐवजी तो आता लाईव्ह झाला पूर्ण देश बघतोय. चालली का ते बंद सरकारी अधिकाऱ्यांचं करायचं काय? या सरकारी अधिकाऱ्यांचं करायचं काय?
बघतो. या सरकारी अधिकाऱ्यांचं करायचं काय? हो सरकारी अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणता देणार नाही? कोण म्हणता देणार नाही? अरे पट्टणी. शिवसेना, शिवसेना. अरे पाणी आमच्या हक्काचं, काय ग? वीज आमच्या हक्काची. अरे ह्याला एक नुसते संवाद साधत काय? सरकार अधिकारी करायचं काय? कोण म्हणता देणार नाही? कोण म्हणता देणार नाही? त्यासाठी आज कमी लोक फक्त 47 एक आहे 46 52 झाले. सुधारले नाही आणि सरकारी अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. घेतल्याशिवाय राहणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. येस, थँक्यू. खूप खूप धन्यवाद दिलेला माहिती. एकंदरीतच त्यामध्ये असून देखील जनतेसाठी खूप लोक आहेत. येऊ द्या त्यांना. सरकारला आम्ही प्रशासनाला आम्ही देखील जाब विचारू असं वामनदादांनी या ठिकाणी दिलेलं आहे. शेतकऱ्या संघाच्या महिला आपल्याला या ठिकाणी थांबा थोडं आहे ते पाठी खूप आहे. कार्यालयावरती हा मोर्चा जो आहे, हा आंदोलन जे आहे ते जाणार आहे. या संदर्भातली अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. पुढचा इथेच थांबतो. काय करायचं? हे रित्या त्यांना थांबव. थांबा ना त्यांना मागच्या अरे ते मागे मागे खूप जण आहेत. बोललो अरे मागे खूप लोक आहेत. त्या बायकांना बोलवलं ना मागचं. हा हो, थांबा थांबा.
हळूहळू येऊ दे ना, हळूहळू चाला ना, ते मागे खूप आहेत. कशाला थांबते? आले का ते? नाही बोलतो तुझी झालं आहे का नाही ते- सांगितलं नाही बोलतो राहू दे हळूहळू चालतो बायकांना सांगितलं येत आहे ते चला काकू. नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाची. शिवसेनेचा, शिवसेनेचा, जिंदाबाद, जिंदाबाद. याच्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचा, शिवसेनेचा, जिंदाबाद, जिंदाबाद. याच्याशिवाय राहणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही.
बाईट दिली एवढी फेटलाच नाही बोलवलं. पडशील छत्तीस ह्याच्यावर उभा राहा पटकन आणि हे पकड. मग बोलवा ना, थांबा ना. झाला का? शंकर अधिकाऱ्यांचं करायचं काय? अधिकाऱ्यांचं करायचं काय? आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, वीज आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. अरे पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, वीज आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? शिवसेना शिवसेना. अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय?
करायचं काय? अरे वीज आमच्या हक्काची, वीज आमच्या हक्काची. शिवसेना, शिवसेना. अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना, 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 शिवसेना. अरे आवाज कोणाचा? अरे आवाज कोणाचा? कोण म्हणतं देणार नाही? अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे वीज आमच्या हक्काची. अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे शिवसेना. आवाज कोणाचा? अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे वीज आमच्या हक्काची. अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय? अधिकाऱ्यांचं करायचं काय? कोण म्हणतं देणार नाही? कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? चला पुढे घ्या ना. त्याचा एक तर घेतलं घेतलं घेतलं. हे ना हे ना पडते विषय थांबणार नाही. शिवसेना, शिवसेना. पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, वीज आमच्या हक्काची. कोण म्हणतं देणार नाही? कोण म्हणतं देणार नाही? कोण म्हणतं देणार नाही? शिवसेना. आवाज कोणाचा? हाय हाय ना बॉडीगार्ड हाय. एक
बोलतोय